मित्रांनो, काही पेशंटला खूप लवकर फरक पडतो, उशिरा पडतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती त्यांची मानसिक अवस्था किंवा त्यांची सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, या दोन गोष्टी आहेत. तर आपण जर सकारात्मक मानसिकता ठेवली तर आपल्याला लवकर फरक पडू शकतो. आपण जर नकारात्मक मानसिकता ठेवली तर आपल्याला फरक पडूनही आपल्याला असं वाटेल की मला फरक पडलेला नाही आणि आपण दुःखी राहू शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल की ज्या काही वेळेला आमच्याकडे रुग्ण येतात, तर रुग्ण येतानाच आम्हाला कळतं की या व्यक्तीची मानसिकता कशी आहे. आणि जर समजा आपल्याला चांगला फरक पाहिजे तर आपण कुठल्या प्रकारची मानसिकता ठेवावी. उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा आपण नकारात्मक मानसिकता बघूया की ज्या ज्या रुग्णांना पहिल्यांदा सोरायसिस हा आजार तुमच्या लक्षात येतो किंवा त्यांना डॉक्टर सांगतात सोरायसिस हा आजार आहे, त्यावेळेला ते निराश होतात की नकारात्मक मानसिकता, किंवा डॉक्टर त्यांना सांगतात की हा आजार कधीही बरा होणार नाही, हा फक्त नियंत्रणात येतो, त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला या आजारासोबत राहावं लागेल. आता या माहितीवरून नकारात्मक माणूस खचून जातो आणि तो निराश होतो. या उलट याच गोष्टीची सकारात्मकता कशी असू शकते. उदाहरणार्थ मला जर विचारलं तर मी सांगेल की याच्यातून सकारात्मक कशी शोधावी. हे बघा, हा आजार आहे, लाईफ लॉंग आहे, निश्चित आहे, पण सोरायसिसमध्ये सहसा कोणी मरत नाही, ही पॉझिटिव्ह आहे. हा तुम्हाला मरण देणारा आजार नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा आजार नियंत्रणात येतो आहे. काही आजार असे आहेत की जे नियंत्रणात येत नाही. ते आजार झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला 6 महिने, 8 महिने, 10 महिने किंवा 2 वर्षामध्ये तुम्हाला कठीण आहे ते आजार. असे पण काही आजार आहेत. मग हा आजार काय वाईट आहे की हा कमीत कमी काही दिवस बरा होणार आहे, काही दिवसांनी परत येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण प्रयत्न करू शकतो, कुठल्या गोष्टीने आजार वाढतो, कुठल्या गोष्टी कमी, म्हणजे हा तुम्हाला वेळ देणारा आजार आहे. ही झाली सकारात्मकता. नकारात्मक म्हणजे खचून जाणं की आता माझं आयुष्य गेलं. आयुष्य गेलं नाही बाबा, तुला या आयुष्यासोबत अनेक 50, 60, 70 वर्ष जगायचं आहे आणि तुला ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे की तू आज नाही मरणार या आजाराने. 60-70 वर्ष आयुष्य तू जगू शकतो आणि हा आजार तुझ्यासोबतच जाऊ शकतो, पण तोपर्यंत तुला आयुष्य आहे. तू त्या आयुष्याचं काय चांगलं करायचं करू शकतो. हा सकारात्मक विचार झाला. म्हणजे प्रत्येक नकारात्मक विचार आपण सकारात्मक करू शकतो आणि प्रत्येक सकारात्मक विचार आपण नकारात्मक करू शकतो. त्याचप्रमाणे औषधोपचार करताना आमच्याकडे बऱ्याच वेळेला लोक येतात की ते म्हणतात मला 2 महिन्यात बरं वाटायला पाहिजे. हुशार लोकंसुद्धा असतात, मला 2 महिन्यात बरं वाटायला पाहिजे. आता जर कोणाला 2 महिन्यात बरं वाटायला पाहिजे, जसं एखाद्याला सांगितलं की मला 2 महिन्यामध्ये घर बांधून पाहिजे, ते कसं घर असेल, ते कन्स्ट्रक्शन कसं असेल. तर कुठलीही गोष्ट करताना जर आपल्याला व्यवस्थित, स्थायी, कायमस्वरूपी, दीर्घकाळासाठी करायची असेल तर त्याला वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपण दिला तर ती टिकाऊ राहणार आहे. अन्यथा जी फास्ट आहे, जी फास्ट मिळणार ती फास्ट जाणार. उदाहरणार्थ आपल्याला जर सोरायसिस नियंत्रणात ठेवायचं आहे आणि फास्ट ठेवायचं आहे, त्याच्यासाठी मॉडर्न सायंटिफिक मेडिसिन्स आहेत. आपण औषध घेतलं की ताबडतोब काही दिवसातच आपला सोरायसिस नियंत्रणात येतो, पण तो कुठपर्यंत नियंत्रणात राहणार आहे, काही काळाकरता. काही काळाने तो पुन्हा येणार आहे. पुन्हा येताना तो कदाचित जास्त स्वरूपात येणार आहे, आपल्याला जास्त औषधे घ्यावी लागणार आहे. पण अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट घेत राहिलात तर तो वाढत जाणार आहे. पण खरोखर आपल्याला अतिशय महत्त्वाची इमर्जन्सी आहे आणि आपल्याला समजा एखाद्याचं 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये लग्नच करायचं आहे आणि त्यावेळेला त्याला आजार तो नको आहे दिसायला, त्याने निश्चितच हाच उपचार घ्यावा. त्याने कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी होमिओपॅथिक उपचार घेऊ नयेत. कदाचित त्याला काही रुग्णांना पडतो फरक, पण असं खात्रीलायक सांगता येणार नाही. पण खात्रीलायक सांगता येईल की आपण पूर्ण ट्रीटमेंट जर वर्ष ते 2 वर्ष घेतली तर आपला इलाज अनेक वर्षाकरता आपल्याला सोरायसिस परत येणार नाही. पण त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष नियमित उपाय घ्यावा लागणार आहे. आपली ती मानसिकता आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही रुग्णाला सांगतो की किमान 1 वर्ष औषध घ्या, त्यावेळेला काही रुग्णांची मानसिकता अशी असते की पहिल्याच महिन्यात सांगतो मला काहीच फरक पडला नाही. आता जर मी 1 वर्ष हा काळ सांगितला आहे, याचा अर्थ असा आहे की त्याने 1 वर्ष धीर ठेवावा आणि 1 वर्षाने मला विचारावं की मी किती बरा झालो आहे. पहिल्या महिन्यातच विचारायचं, दुसऱ्या महिन्यात विचारायचं. याच्याने काय आढळतं की त्या रुग्णाच्या मनातली अस्वस्थता, म्हणजे तो 1 महिन्याने मला भेटतो पण तो रोज अस्वस्थ असतो आणि त्या अस्वस्थतेमुळे त्याचे मानसिक ताणतणाव वाढतात आणि म्हणून औषधाचा परिणाम त्याला पुरेसा किंवा योग्य जाणवत नाही. तर ही झाली नकारात्मक मानसिकता. अजून एक मानसिकता माझ्याकडे अशी आहे की काही रुग्ण आमच्याकडे असे आहेत की जे माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आलेले आहेत आणि त्यांचा जो सोरायसिस होता 2 वर्षाच्या मानाने आता 90% पेक्षा जास्त बरा झालेला आहे. 10% सोरायसिस आहे
आणि तो जो 10% सोरायसिस आहे, कधी तो 8% असतो, कधी 12% असतो, कधी 8% असतो, कधी 12% असतो. आणि ते सारखे मला प्रश्न विचारतात की सर मला का फरक पडत नाही, मला अजिबात फरक पडत नाही, बघा माझा सोरायसिस वाढलेला आहे. त्या रुग्णांना मी त्यांचे पहिले फोटो दाखवतो की बाबा तू माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आला आहेस आणि वर्षभरामध्ये आता तुझा सोरायसिस 90% बरा झाला आहे, पण तो पहिल्या अवस्थेमध्ये गेलेलाच नाही आहे, तो फक्त 10 आणि 12%च्या दरम्यान आहे. याचा अर्थ असा आहे की तुझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी काहीतरी बदल तुला करायला पाहिजे की जेणेकरून तुझा आजार बूस्ट होईल, दुरुस्त व्हायला. औषधं चांगली काम करू दे, तू आहाराकडे लक्ष दे, तुझं वजन कमी कर, तू योग्य झोप घे, ताणतणाव कमी कर, याच्याने फायदा होईल. मी पण माझ्या औषधामध्ये काय बदल करता येतात का ते बघतो. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कदाचित तुझा आजार 10% राहू पण शकतो, याला पुढे किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. आणि जर तुला अस्वस्थ असेल, तू आता जरी ट्रीटमेंट बंद केली तो आजार तेवढाच राहणार आहे, पण अस्वस्थ राहून तू तुझा आजार वाढवण्याची शक्यता जास्त आहे, कारण या ताणतणावामुळे. म्हणून अशा रुग्णांना पण मला सांगायचं की त्यांनी त्यांची मानसिकता ही सकारात्मक आणि सहकारात्मक ठेवावी. आणि असहकारात्मक जेव्हा मानसिकता होते किंवा नकारात्मक मानसिकता होते त्यावेळेला कुठेतरी डॉक्टरना असं वाटतं की हा रुग्ण जो आहे हा आपल्याला कठीण होणार आहे किंवा या रुग्णाला आपण काय करू शकतो, तर त्याविषयी त्यांना खरोखर त्या रुग्णाबद्दल विचार करावा लागतो. कारण जर आपण डॉक्टरांना सकारात्मक किंवा सहकारात्मक भावना ठेवली तर डॉक्टरही तुम्हाला मदत करतील, पण आपण नकारात्मक भावना ठेवली तर कदाचित डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे, त्यालासुद्धा भावना आहेत आणि त्या भावनांप्रमाणे सुद्धा कदाचित त्याला असं वाटू शकतं की बाबा रे की आता हे तुझा आजार एवढा आहे तर एवढाच मी दुरुस्त करू शकतो. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आता ह्यापुढे आपला आजार या डॉक्टरकडे दुरुस्त होत नाही तर आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. जर ज्या डॉक्टरने आपला आजार 90% दुरुस्त केलेला आहे तो डॉक्टर पुढचा 10% करणार आहे की दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो पुढचा 10% करणार आहे, याचा विचार आपण करायला हवा. धन्यवाद.